इकडे इकडे हो इकडे सर इकडे एक लेबल घ्या खुर्ची एक जागा आहे महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षाचा उमेदवार असू शकतो किंवा रस्सीखेच होऊ शकतो? मला असं वाटतं की काँग्रेस आमचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष हा एकत्रित बसेल. स्वतः उद्धव ठाकरे साहेबांची इच्छा असेल तर 100% पाठिंबा आमचा पक्ष तर देईलच. मी फार छोटा कार्यकर्ता आहे, आमचे नेते या बाबतीत जास्त स्पष्टपणे बोलू शकतील. काँग्रेस सुद्धा त्यांना पाठिंबा देईल, कारण का शेवटी पवार साहेब जेव्हा उभे होते तेव्हा सर्वच पक्षांनी आणि खास करून उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी तर पाठिंबा दिलाच, मदत सुद्धा तिथं केली. त्याच्याच बरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली आणि पवार साहेबांसारखा ऍक्सिस बँकेमध्ये देखील अशाच पद्धतीचे अनेक प्रकरणं घडत होती धर्मांतरणाची. माझं एवढंच मत आहे की अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरून जर चुकीच्या काही गोष्टी घडत असतील तर ते चुकीचं ना, तुम्ही तिथं कारवाई केली पाहिजे. महिलेवर अत्याचार होत असतील, ती महिला कुठल्याही समाजाची धर्माची असू जाती धर्माची असू, त्या महिलेच्या बाजूली उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि तशी घटना जर TCS मध्ये घडली असेल तर मग कारवाई करावी, तपास करावा. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर 100% कारवाई तिथं झाली पाहिजे. ऍक्सिस बँकेच्या बाबतीत जर सांगितलं जात असेल तर होम डिपार्टमेंट हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तपास होणं तितकंच महत्वाचं आहे. कारण का जे काही अलिगेशन आहेत ते अलिगेशन डेंजरस अलिगेशन आहे. त्यामुळे महिलेवर अत्याचार होताना जात पात धर्म न बघता त्या महिलेच्या पाठीमागे ज्याच्यावर अत्याचार, त्या ठिकाणी लैंगिक शोषण असू द्या नाही तर वेगळं काही अत्याचार असतील तर त्या महिलेच्या पाठीमागे राहणं, उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. अमृता फडणवीस ऍक्सिस बँकेच्या वरिष्ठ पदावरती होत्या. 2014 सालीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गृहविभाग त्यावेळी त्यांच्याकडे होता. पण नेमकं त्यावेळेस पासून आतापर्यंत ते बोलले नाहीत. आजच हे सगळं प्रकरण एक नाशिकचं प्रकरण येतात आणि त्यावेळेस अमृतापर्यंत बोलायला लागतात. असं काय होतं राजकारण, याच्या मागचं काय? नाही बघा, अमृताताई बोलत असताना एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्या स्वतः राजकारणामध्ये नाहीयेत. समाजकारण नाहीतर इतर काही गोष्टींमध्ये म्हणजे ज्या आर्टिस्टिक गोष्टी असतील नाहीतर कला क्षेत्रातल्या गोष्टी असेल त्याच्यामध्ये त्या सक्रिय असतात. त्यांचं एखादं स्टेटमेंट आज आलं असेल, पूर्वी का नाही आलं, त्या राजकारणामध्ये नसल्यामुळे त्याच्या मागे राजकारण आहे का हे आम्हाला बोलता येणार नाही. पण ठीक आहे, आता तरी त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांकडेच होम डिपार्टमेंट आहे, शहानिशा त्या ठिकाणी करावी. एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल आणि अमृताताई बोलतात ते खरं असेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला काय हरकत आहे. प्रियांका चतुर्थी ज्या आहेत त्या खरं तर ठाकरे गटाच्या खासदार आहेत, माजी खासदार आहेत. त्यांनी देखील कालचं जे विधेयक नामंजूर झालं त्याच्यावरून नाराजी व्यक्त केलेली आहे की महिलांचे जे हक्क मिळणार होते ते मात्र असे व्हायला नको होते, ते विधेयक पडायला नको असं त्यांचं मत आहे. त्यांना कदाचित खासदारकी मिळाली नसावी म्हणून त्या नाराज असतील. हे विधेयक महिला आरक्षणाचं नव्हतंच. 2023 ला सगळ्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. त्या विधेयकामध्ये फक्त एकच विषय होता, महिला आरक्षण. त्यामुळे महिला आरक्षणाचं विधेयक तसं बघितलं तर पास झालं आहे. हे आम्हीच फक्त म्हणतोय असं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ट्विट केली होती
की महिलांना आता राजकीय आरक्षण मिळालं, त्यासाठी अभिनंदन केलं होतं केंद्र सरकारचं आणि सर्व खासदारांचं. तो विषय झालेला आहे. काल डिलिमिटेशनचा विषय होता आणि डिलिमिटेशन आपण जर बघितलं हे संविधानाच्या विरोधात आहे. तोंड बघून, जात बघून, धर्म बघून जर तिथं डिलिमिटेशन होत असेल तर संविधान राहिलं कुठं? आसाममध्ये जाऊन तुम्ही बघा. आसाममध्ये पूर्वी असणारं जे काय खासदारकीचे त्याचं ते हे असायचं नकाशा आणि आत्ताचा नकाशा तुम्ही बघा. पूर्वी समजा तो नकाशा असा असायचा की खासदार पोहोचू शकत होता लोकांपर्यंत. आत्ताचा नकाशा बघितला तर असा निंबुळता नकाशा आहे, वेडावाकडा आहे की एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचं असेल तरी 300-400 किलोमीटर त्या खासदाराला जावं लागेल. त्यामुळे ज्या ताईंबद्दल तुम्ही बोललात त्या थोड्याशा नाराज असाव्यात आणि त्या नाराजीच्या नादातच त्यांनी ते वक्तव्य त्या ठिकाणी केलं असावं. कारण शेवटी आता त्या खासदार नाहीत. खासदार असत्या तर त्यांनी अभ्यास करून वक्तव्य केलं असतं तर ते भाजपच्या विरोधातच त्यांचं वक्तव्य जाऊ शकलं असतं. दादा, ड्रगचा जो विषय राज्यात पुन्हा चर्चेला आला. 1-2-4 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. झोंबी नावाचा ड्रग एका तरुणानं घेतल्याचं माहिती समोर येते. कशा पद्धतीने ड्रगची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही बघा, जे नॅचरल ड्रग्ज असतात, जे महागडे ड्रग्ज असतात असं आम्हाला समजते काही पोलिसांशी बोलल्यानंतर, ते पोर्टवर आतापर्यंत लाखभर कोटीचे सापडलेत. लाखभर कोटीचे ड्रग्ज फक्त सापडलेत. किती लाख कोटीचे आत आलेत हे कोणालाच माहित नाही. आणि ज्या ड्रग्ज बद्दल तुम्ही सांगता, जे आम्हाला पोलिसांकडनं कळालेलं, ते केमिकल ड्रग आहे. ते स्वस्त असतं, कुठेही मिळतं आणि ते सेवन, त्याचं सेवन केल्यानंतर डोक्यावर परिणाम होतो, बरंच काय त्या ठिकाणी होतं आणि हे मोठ्या प्रमाणात कॉलेजेस, स्कूल आणि इतर ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात हे मिळायला लागलेलं आहे. आणि या सर्व ड्रग्सच्या नाती आता नवीन पिढी तिथं लागायला लागली. अतिशय वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. कुठं ना कुठंतरी होम डिपार्टमेंट कमी पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल. होम डिपार्टमेंटचा वापर नेत्याला दाबण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी, VIP ला प्रोटेक्शन देण्यासाठी केला जातोय आणि त्यामुळेच कदाचित खरं काम जे पोलीस डिपार्टमेंटला करायचंय त्यात ते डिपार्टमेंट कमी पडतंय. त्याचे ऍक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये मृत्यू झाला. मात्र त्यावरून आपण देखील शंका उपस्थित केली आणि दुसरीकडे जे माजी आमदार आहेत यशोमती ठाकूर, ते असं म्हणतात की खरातला सुद्धा अशाच पद्धतीने संपवलं जाईल एक दिवस, कारण त्याचे धागेदार थेट सत्ताधाऱ्यांशी जात आहेत. एक तर भोंदू बाबा जे आहेत खरात, त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. कारण का अनेक महिलांवर त्यांनी खोटं बोलून, फसवून, नाहीतर कुठलं तरी औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. त्याच्याच बरोबर हवालामध्ये तो माणूस आहे, इतरही काही चुकीच्या व्यवसायामध्ये आहे. त्या व्यक्तीची प्रॉपर्टी आपण बघितली तर गेल्या 10-12 वर्षामध्ये 2000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी गोळा केलेली आहे. गरिबाचं साधं काम होत नाही, पण या बोंधू बाबाचं काम तिथं होत होतं. पण या बोंधू बाबाकडे अनेक व्हिडिओ आहेत आणि बऱ्याच नेत्यांची माहिती आहे. याच्यामध्ये काळी जादू जी केली जात होती, त्या काळी जादू करत असताना त्याच्या मागे जो हेतू असतो दुसऱ्याचं वाईट होणं, तो हेतू कोणाचा कुठला होता हे बोंधू बाबाला तिथं माहिती आहे. व्हिडिओ जे बाहेर आलेत ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्या मागे कुठेतरी राजकारण, हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भावलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन, तपास चालू असतानाच शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. कारण शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ऍक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार. आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं. नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहित होतं, तसं खरातचं पण एन्काउंटर होऊ शकतं अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटतं. खासदार प्रणिती शिंदेंनी पण अशी शंका व्यक्त केली आहे, तुम्ही देखील करताय, ते घडेल असं? कशाच नाही, ती भीती वाटते ना. तुमच्याकडे जे काय पुरावा PSI कडे द्या.
बावनकुळे साहेबांना म्हणायचं अजितदादांच्या बाबतीतले सगळे पुरावे आम्ही दिले, तुम्ही त्या पुराव्याचं काय केलं? असंच वाटायला लागलं ना तुम्हाला. तो तपास अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दलचा करायचा नाही. VSR नावाची जी कंपनी आहे त्याला आतापर्यंत अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर 100 कोटी रुपये तुम्ही त्यांना फंडिंग करता, नाही तर पैसे सरकारच्या तिजोरीतून तिथं देता. दादांच्या तपासाच्या बाबतीत तुम्हीच काय करे ना, तिथं आम्ही सगळे पुरावे दिले आणि या बाबतीत तुम्ही म्हणता आमच्याकडे काय पुरावे असेल तर तुम्ही द्या. हे दुटप्पी भूमिका या सगळ्या लोकांची. तुम्ही काल बघा की काल दक्षिणातले सर्वे, आता हा विषय वेगळा विषय आहे, दक्षिणचे जे सर्व राज्य होते ते एकत्रित येऊन आपण सुद्धा त्यांना सपोर्ट केला, काँग्रेसनी सपोर्ट केला आणि एकत्रित डिलिमिटेशनच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि विजयी झाला. पण TDP हा जो पक्ष आहे, जो आंध्राचा पक्ष आहे, म्हणजे तो येतो दक्षिण भागामध्ये, तसं तिथं असणाऱ्या लोकांचं खूप मोठं नुकसान या डिलिमिटेशनमुळे आणि हे जे काही खासदारची संख्या वाढणार होती त्यामुळे होणार होतं. पण कुठेतरी भाजपला त्यांनी सहकार्य केलं, राज्याच्या विरोधात जाऊन भाजपला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. माझं तर ठाम मत आहे की VSR कंपनीचं आणि TDPचं एक आर्थिक संबंध असल्यामुळे, व्यक्तिगत संबंध असल्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपने त्यांनी त्या ठिकाणी या TDPला भीती दाखवली असावी आणि हे सगळं मतदान हे भाजपच्या बाजूली डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्यामध्ये त्यांनी TDPची मदत ही घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतं. दादा, पूर्वी खासदार प्रणितीताईंनी आणि सुप्रियाताईंनी पण अशी शंका उपस्थित केली. काय नेमकं शरद पवार? सुसाईड सुद्धा दाखवलं जाऊ शकतं, आजारपण दाखवलं जाऊ शकतं, नाहीतर एन्काउंटर केला जाऊ शकतो. म्हणजे बेसिक एवढंच आहे, खराताला मारलं जाऊ शकतं, कारण त्याकडे इतकी माहिती आहे. ती माहिती जर समोर आले तर अनेक नेत्यांना अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही बघा राजकारण कशा पद्धतीचं असतं. नाशिकमध्ये एक प्रकरण झालं होतं, हनी ट्रॅप प्रकरण. 70 व्हिडिओ होते, चर्चा खूप झाली, पण त्या व्हिडिओचं झालं काय? त्या व्हिडिओचा वापर, ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे व्हिडिओ होते, नेत्यांचे व्हिडिओ होते, त्या सगळ्या व्हिडिओचा वापर सत्ताधारी पक्षातले काही नेते हे अधिकाऱ्यांना दाबण्यासाठी आणि नेत्यांना दाबण्यासाठी करत आहेत असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे खरात उद्या जाऊन त्याचा मृत्यू झाला तर इन्व्हेस्टिगेशन संपलं. तर ते जे सर्व व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचा वापर हा नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे राजकारणाची लेवल इतक्या खाली गेलेली, कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे प्रणितीताई जे बोलतायत, सुप्रियाताई जे बोलतायत, इतरही काही नेते बोलतायत, नाही तर दमानियाताई ज्या ठिकाणी बोलत आहेत मृत्यू होऊ शकतो खराताचा, हे कुठं ना कुठे ते खरं आहे असं आपल्याला, ही भीती खरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नाशिकचं जे